सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये खूप 100 ते 150 लोकांनी असं सांगितलं की आम्हाला सुद्धा शिकायचं, लिंक पाठवा. प्रत्येकाला मी लिंक पाठवलेली आहे. ज्यांना नसेल मिळाली त्यांनी कमेंट करा, मी पुन्हा पाठवेल. ठीक आहे, कारण बरेच कमेंट्स होते म्हणून. तर आता 100च्या वर लोक आहेत, 100 का 150 माहीत नाही. तर आता प्रत्येकाने शिकायचं म्हणजे पहिल्यापासून परत सुरुवात करायला लागेल. ऑलरेडी आपले 105 व्हिडिओ झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच सब्जेक्ट आपले सगळे कव्हर झाले आहेत. पण ती भाषा आहे इतक्या पटकन संपत नाही. किती शिकू तेवढी कमीच आहे. म्हणून असं ठरवलं की पहिल्यापासून परत सुरुवात करायची, म्हणजे नवीन जे मेंबर आहेत आपले नवीन, तर त्यांना पण आपल्याला शिकायला सोपं जाईल आणि जे जुने आहेत त्यांची रिव्हिजन होईल. कारण सगळ्यांना काय वेळ मिळत नाही शिकायला एका वेळेला, मला पण माहिती आहे. तर एक रिव्हिजन होईल, असे दोन्ही पर्पज सॉल्व्ह होतील असा आम्ही विचार करून मग आज पहिल्यापासून मग आपण हे मराठी टू कन्नड रिव्हिजन पार्ट पहिला असं आपण इथून सुरुवात करूया. सगळ्यांनी लिहून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ सेव्ह करा, कारण खूप व्हिडिओ आहेत, शोधले तर मिळत नाही असं आहे. म्हणून व्हिडिओ सेव्ह करा. ठीक आहे ना. आपण आज सुरू करूया. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी मीला कन्नडमध्ये काय म्हणतात? नानू. मीला म्हणतात नानू. तू तुला म्हणतात नीनू. ठीक आहे. तुम्ही तुम्हीला काय म्हणतात? नीवो. तुम्हीला म्हणतात नीवो. तो तोला म्हणतात अवनू. अवनू अवनू भरले जाताना तो येतो. ती ती म्हणजे तिला अवळू बोलतात. ळ येतो फक्त. अवळू, ती अवळू. ठीक आहे ना. आपण काय करू नंतर थोडेसे असे हे प्राथमिक शब्द घेतल्यावर ना थोडे छोटी छोटी वाक्य घेऊ, म्हणजे शिकायला सोपं पण वाटते आणि थोडं इंटरेस्ट पण वाटतो. ठीक आहे ना. तर सगळ्यांनी नीट शिका, लिहून घ्या, व्हिडिओ मेन सेव्ह करा एका फोल्डरमध्ये आणि कोणाला शिकायचं असेल तर व्हिडिओ शेअर करा तुम्ही. सगळ्यांना खूप धन्यवाद. बाय.